आई ग, नका हात लावू नकस. इतकं दुखायला लागलंय का नाही? कसं काय सटकला काहीच कळणं झालंय. अहो ताईसाब आता सटकलाय तर सटकलाय, जास्त विचार करू नका सा. गप्प पडा की. आमच्यामुळं जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम खोळंबलंय. ते लय मनाला लागलंय बघा आमच्या. वहिनी, तुम्ही असा विचारही मनात आणू नका. तुम्ही इथेच आराम करा. सुई टोचून घेतली तर आराम पडेल असं वाटतंय मला. नाही नाही गोदक्का, इंजेक्शनचं लय भ्या वाटतंय बघा आम्हासनी. इंजेक्शन नग. अहो ताईसाब, डॉक्टर्सनी दाखवू दे की. उद्या वाढलं म्हणजे दुखणं. तेवढं कळतं आम्हासनी. डिग्री पासून शिक्षण झालंय आमचं. काय झालं वहिनी? अहो त्यांना कसं कळन? आम्हासनी विचारा. काय झालं सांगतो. ते जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम नीट व्हावं म्हणून देवाला आम्ही तेल व्हायला चाललो होतो, तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. अगं मग इथंही उळत बसल्यावर ठीक होणार आहे काय? हा, चल दवाखान्यात जाऊया. नाही, गावातल्या दवाखान्यात आम्ही नाही येणार. अगं मग कोल्हापूरला जाऊया की. अहो हिथं पाय उचलणं झालाय. कोल्हापूर पत्तूर कसं येणार आहे बरं? मग तूच सांग काय करायचं ते. उगाच मागणं वरडत बसायचं नाही. मला कोणी काही विचारलं नाही म्हणून. काय सुनबाई, किरकोळ किरकोळ म्हणता कधी गँगरिंग होते कळत बी नाही माणसाला. आणि गँगरिंग झालं म्हणजे काय कापावं लागतं ना. काका, वहिनी, मलाही वाटतंय तुम्ही एकदा दवाखान्यात जाऊन या. उगाच जास्त काही झालं असेल तर. अहो नाही, जोराचा मुका मार बसलाय फक्त. होईल 2-4 दिवसात नीट. चंदे, हा जरा सूज आल्या का बघ बरं. ताईसाब, यायले सूज यायले. आई ग, आजचा दिवसच खराब आहे बाबा. तुम्ही जावा बरं समधी. आम्हाला जरा पडू द्या निवांत. अगं मग वर जाऊन आराम कर की. उगाच वहिनीच्या कामात कशाला खोळंबा. अहो नाही भाऊजी, वहिनींना नीट चालताही येत नाहीये. पायऱ्या कशा चढतील त्या? त्यापेक्षा त्यांना इथेच बसू दे. बघितलं समजांनी. नवऱ्याला काही काळजी नाही, पण जाऊबाईला किती काळजी आहे आमची. तुम्ही जावा बरं समधी. आम्हाला जरा जाऊबाईंजवळ बसू द्या. ताईसाब, रक्तचंदन उगाळून लावलं की सूज यायची थांबल बघा. कोण लावणार? म्या. तू. इथं एक काम सांगितलं तर धड जमत नाही तुला. हाय तो पाय बी मोडून ठेवशील आमचा. नग. मी लावू काय? नाही गोदक्का, तुम्ही वयानं मानानं मोठ्या आहात. तुमच्याकडनं सेवा करून घेणं शोभत नाही आम्हासनी. आता ही बरणी अंजलीबाईंना दिली, त्यांना सांगायचं, हे घ्या तुमचं कौतुक. काय सांगत बसायचं नाही, नुसतं प्रेमान द्यायचं. हा, मग त्यांना कसं कळणार? कळते आपोआप. बरं, मला बी दे की जरा. मला बी भूक लागली आहे. आता अख्खी बरणी असताना कशाला? ही माझ्यासाठी नाही, अंजलीबाईंसाठी आहे. घे यातलं. अरे सावकाश, बहिणीच्यासाठी लयच कष्ट घ्यायलाच तिकडे. हा, अरे त्यांच्या कष्टांपुढे आपलं कष्ट काय बी नाही.
बरं झालं गोदा काल असा यो कप जरा ठेवा बरं जाग्यावर. थोरली सुनबाई जेवणाचं काय करू आज? चला आपण मिळूनच करू. नग मी करते, तू तुझं काम कर. काम मी करतेच आहे गोदाक्का, पण तेवढीच तुम्हाला मदत होईल. नग तू तुझं काम सपिव. घरातलं काम आहेच की रोज करायचं. बर जेवणात काय बनवू सांग? तुम्हाला जे आवडेल ते बनवा, मला काही चालेल. आम्हासनी बी विचारत जावा कधी तर. नाही आजारी माणूस आहे घरात, त्याची काय फिकीर करा की. बर काय करू? एक काम करा गोदाक्का, भरलं वांग करा, तूर डाळीची आमटी, मसाले भात आणि गोडाला जरा शिरा. नाही बस एवढं बस. बर हे काय सुनबाई, चहा प्याली नाहीस? सॉरी, कामाच्या गडबडीत मला लक्षातच नाही राहिलं. अगं कामाच्या नादात खाण्यापिण्याचे आबाळ करू नगस. थांब मी तुला गरम करून आणून देते. सॉरी म्हणलं की गेली लगेच उड्या मारत. आम्हासनी बी इंग्लिश झाडा येतंय की. काय राहणार झाली कस नोकरी लागली का? मला अडण्याला कोण देते नोकरी, आणि ते नोकरी वगैरे मला पटत बी नाही. पटत नाही म्हणत आता लय काय काय केलं की तुम्ही? लागली की नोकरी तुला? कसली नोकरी? मग हे काय? हे अरे हे शेंगदाणे आहेत, तुला दिसत नाही वय? तेच तर बायकोच्या ड्युटी लागला म्हणा एकदाच. लिस्ट मध्ये शेंगदाणे होतात ना व, नाहीतर दुसरंच काहीतरी घेऊन जायचं आणि घरात वहिनी वरडायच्या. नीट वजन करून घेतलेच ना व. किती बी काही बी कर, पण या बायकांना वाटतं की आपलं लक्ष नसतंय आणि दुकानदारानं वजनात काटा मारला असणार. भाल्या मर्दा किती बोलतो रे तू? अरे जर दम खा की. अरे मला कुणी आणायला नाही सांगितलं, हे माझं मीच नेतोय. भाल्या अरे आपल्या बायका सकाळपासून किती काम करतात, आपण बी त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अरे त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर त्यासने बी जरा बरं वाटते. मग आपल्या संकट बी चांगलं वागतात त्या. असं काय? म्हणजे मी बी माझ्या बायकोचं कौतुक केल्यावर वैताला नाही म्हणतोस काय? अजिबात नाही. जा आणि वहिनींचं कौतुक कर, म्हणजे त्यासने बी जरा बरं वाटेल. हा ती भारी आयडिया दिलीस गड्या. आता मी बी असंच करतो. बरं जाऊ काय? पर ते शेंगदाणा कशाला घेऊन चाललाय? हे अंजलीबाईंचं कौतुक करायला. चल येतो. हा चल. शेंगदाणा घेऊन गेल्यावर कौतुक कसं होणार? राणा म्हणतोय ते खरंच आहे. तर मी पण हे सगळं बदली करून शेंगदाणाच घेऊन जातो. हो नीट झोपा की, म्हणजे झोप मोड होणार नाही.